मुंबईचं मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघालंय. ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक संयुक्त मुलाखतीतून हल्लाबोल. बिनविरोधऐवजी नोटाच्या अंमलबजावणीचे आदेश द्या. जनहित याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयात मागणी. सकाळी काँग्रेसमधून निलंबन, रात्री भाजप प्रवेश. अंबरनाथमधील राजकीय समीकरणं एका रात्रीतून बदलली. पुण्याच्या मुंडवातील जमीन गैरव्यवहार प्रकरण, विकास कार्य समितीला आणखी 1 महिन्याची मुदतवाढ. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण, नवनीत राणा दोषमुक्त. अजित पवार महाराष्ट्राचे आका, भाजपचे आमदार महेश लांडगेंचा गंभीर आरोप. फक्त बाळासाहेब ठाकरेच ब्रँड, येत्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा बँड वाजणार. ठाण्यातील मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला. राजकीय पक्षांच्या मुख्य प्रतोद यांना मंत्रिपदाचा दर्जा. संसदीय कार्य विभागाचा शासन निर्णय जारी. पक्षाकडे सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य अनिवार्य. संभाजीनगरमधील काँग्रेस एमआयएम मधील राडा प्रकरण, 50 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल. हल्ला भाजप शिवसेनेनं घडवल्याचा जलील यांचा आरोप. पैशांनी सगळं विकत घेण्याचा कारभार सुरू. नागपुरातील प्रचार सभेतून प्रकाश आंबेडकरांची टीका. विकत घेणाऱ्यांमध्ये मी बसत नाही, माझी इतकी ऐपत नसल्याचंही केलं वक्तव्य. अहिल्यानगरात भाजप राष्ट्रवादीची युती. सुजय विखे पाटील निवडणूक प्रचारात सक्रिय. महापौर युतीचाच होणार असल्याचा निर्धार. राज्यसभेनं प्रस्ताव नाकारल्यास महाभियोग प्रक्रिया अवैध नाही. न्यायमूर्ती वर्मांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. समृद्धी महामार्गावर 4 दिवस वाहतूक ब्लॉक. 9 ते 13 जानेवारी दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी दामणगाव नांदगाव दरम्यान ब्लॉक. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी. पहिला टप्पा यावर्षी 1 एप्रिल ते 30 डिसेंबर पर्यंत होणार. अधिसूचना जारी. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन. वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बेथलची एकाकी झुंज व्यर्थ. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर.